जय महाराष्ट्र भावांनो, कसं काय? आज ना एक नंबर वन व्हिडिओ आणली. 6 घंट्याच्यावर तुम्ही गेम कसा खेळू शकता याचं 100% सोल्युशन दिलं आहे भावांनो मी. आणि भावांनो व्हिडिओ पूर्ण बघा, कारण की शेवटी मी काही मुद्दे सांगणार आहे भावांनो. ते एकदम इम्पॉर्टंट मुद्दे आहेत भावांनो. ते जर यूज नाही तुम्ही जर ऐकलं नाही तर भावांनो काहीच कामाचा व्हिडिओ नाही. पूर्ण व्हिडिओ बघा, फक्त 5 मिनिटं आहे. आणि भावांनो प्रॉपर नॉलेज आहे यामध्ये, ठीक आहे? हा व्हिडिओ बघूया. तर सर्वात आधी हा आपला गेम आहे. आपल्याला गुगलला यायचं आहे. आणि भावांनो गुगलला मी काय टाईप केलेलं तुम्ही नीट बघा. नो रूट फायरवॉल APK असं टाईप करायचं आहे. अँड आपल्याला सर्वात पहिली लिंक डाऊन हे करायचं आहे, क्लिक करायचे आहे भावांनो. त्यानंतर इथं आपल्याला थोडंसं लोड होतं आहे आणि इथं हे दिसतं आहे गेट द लेटेस्ट व्हर्जन, त्याच्यावरती आपल्याला दाबायचं आहे. आणि भावांनो असंच थोडंसं लोड होईल, खालती यायचं आहे थोडंसं स्क्रोल करून आपल्याला. आणि भावांनो असं थोडं लोड होईल आणि इथं आपल्याला डाउनलोडवर क्लिक करायचं आहे. डाउनलोडवर क्लिक केलं का तर ही फाईल ओपन करतो आहे. आणि डू यू वॉन्ट टू इन्स्टॉल, तर तुम्हाला इन्स्टॉलचं ऑप्शन येईल. थोडंफार परमिशन मागेल बाई, क्रोम वगैरे डाउनलोड केलं ना तर क्रोममधनं ॲप इन्स्टॉल करायला एखाद्या वेळेस परमिशन मागू शकतं. आणि भावांनो हा ॲप ना 100% सेफ आहे भावांनो. असं काही ॲप हे नाही आहे, ठीक आहे? तसं पण असा ॲप आपल्याला इंटरफेस येतो आहे, ठीक आहे भावांनो? हे ॲप आहे ते. तर असं उघडायचं आणि ह्याचे नोटिफिकेशन तुम्ही जाणून बुजून असं बंद करा, ठीक आहे? डोंट अलो. सेटिंगमध्ये जाऊन पण सुद्धा तुम्ही नोटिफिकेशन बंद करू शकता, ठीक आहे भावांनो? ठीक आहे ना? तर त्याच्यानंतर आपल्याला जायचं इथे ॲप्समध्ये. खाली हे दिसतं आहे होम, पेंडिंग, ग्लोबली, यामध्ये आपल्याला सगळ्यात मधल्यामध्ये ॲप्समध्ये जायचं, ठीक आहे? त्यानंतर भावांनो आपल्याला इथे BGMI दिसतो आहे, आपला बॅटल ग्राउंड्स इंडिया, ठीक आहे? याच्यामध्ये जायचं आहे भावांनो. आणि आपल्याला इथं सगळे असं दिसतं आहे ना, तर इथं आपल्याला हे दिसतं आहे न्यू कस्टम फिल्टर, यावर क्लिक करा भावांनो. ॲड्रेसमध्ये वरच्या ह्याच्यामध्ये टाकायचं आपल्याला स्टार, ठीक आहे भावांनो? खालती टाकायचं आहे 80, ठीक आहे भावांनो? वर स्टार, खालती 80, ओके करा. त्यानंतर अजून एक न्यू कस्टम फिल्टरमध्ये क्लिक करा भावांनो. वरती आपल्याला काय टाकायचं आहे स्टार, आणि खालती टाकायचं आहे भावांनो 443, ठीक आहे भावांनो? ओके क्लिक करा. त्यानंतर भावांनो अजून एक फिल्टर बनवायचं आहे आपल्याला. शेवटचं फिल्टर आहे, वरती स्टार आणि खालती टाकायचं 17,500, ठीक आहे भावांनो? यानंतर आपल्याला काय करायचं भावांनो, एकदा, दोनदा, तीनदा, चारदा, पाचदा, सहादा. एकदा आपल्याला हे बॉक्स क्लिक करायचे आणि अजून एकदा क्लिक करायचे, ठीक आहे भावांनो? असे लाल बॉक्स झाले पाहिजे. 6चे 6 ब्लॉक्स आहेत ना, ते लाल झाले पाहिजे, ठीक आहे भावांनो? आपलं काम झालेलं आहे, ठीक आहे भावांनो? आता आपला गेम आहे, समजा हा गेम आहे. तर मी आता अनरँकडे स्टार्ट करतो, ठीक आहे भावांनो? आता गेममध्ये आलात भावांनो. सर्वात सुरुवाती ऐका तुम्ही भावांनो. हाय VPN केव्हा लावायचा आहे तुम्हाला सांगतो भावांनो. हे गोष्ट तुम्ही स्टेप बाय स्टेप ऐका आणि एकदम नीट ऐका, ठीक आहे भावांनो? स्टेप बाय स्टेप ऐका आणि एकदम नीट ऐका, ओके? तर आपल्याला काय करायचं आहे, बॅकग्राऊंडला जायचं आहे. जे आपलं ॲप आहे असं आहे, ठीक आहे ना? बॅक घ्या, फोनच्या बॅक बटननी बॅक घ्या. आणि भावांनो आता इथून पुढे तुम्हाला काही झटायचं नाही. तुमचं सगळं आहे ना फक्त या स्टार्ट आणि स्टॉप बटनवरच आहे. बाकी कुठेही ॲप्समध्ये कधीही जाऊ नका, काहीही करू नका. स्टार्ट दाबायचं आहे भावांनो, ठीक आहे? ओके झालं भावांनो, स्टार्ट झालं आपलं. आणि तुम्ही असं केलं का भावांनो? चला ठीक आहे भावांनो, आता तुमचं VPN वर चालू आहे, दिसतं आपल्याला VPN चालू आहे. आणि भावांनो आता काय होतं, आता तुम्ही हे VPN स्टार्ट केलं नाही, इथून पुढे तुम्ही जितक्या वेळ बी मॅच खेळता तो टाईम बिलकुल बी काउंट होत नाही. आणि भावांनो तुमचा मॅच संपला, तुम्हाला बंद्यांनी मारलं आणि तुमचं रिकॉल वगैरे संपलं भावांनो, तेव्हा काय करायचं आहे, बॅकग्राऊंडला जायचं आहे आणि भावांनो आपलं हे VPN बंद करायचं आहे. केव्हा? जेव्हा तुमचा मॅच संपला आहे, ठीक आहे भावांनो? VPN बंद करा. VPN बंद केलं की भावांनो एकदा नेट ऑन ऑफ करा किंवा डायरेक्ट तुम्हाला लॉबीत सोडतं ते. तुम्हाला टीम म्हणजे एनिमीला स्पेक्टेटसुद्धा करता येत नाही, काहीच करता येत नाही, ठीक आहे भावांनो? आणि भावांनो जर तुमचे टीममेट वाचले तर तुमचं 2दा रिकॉल संपलं आहे, ठीक आहे भावांनो? तर तुम्हाला त्यांना स्पेक्टेट करता येणार नाही भावांनो. का? कारण की भावांनो तुमचं रिकॉल संपलेलं आहे. तर तुमची जिथे पेटी पडलेली आहे भावांनो, तुम्हाला तिथलीच लोकेशन दाखवेल. तर काही चिंता करायची गरज नाही. आणि भावांनो तुम्हाला सगळ्यात सोपं आहे भावांनो, असं मॅच सुरू झाल्यावर स्टार्ट करायचं, मॅच बंद झाल्यावर स्टॉप करायचं, ठीक आहे भावांनो? तर याचा मी तुम्हाला हे सांगतो भावांनो काय आहे नेमकं याचा फायदा. तर याचा फायदा भावांनो, जितक्या वेळ हा VPN ऑन राहील ना भावांनो, तितक्या वेळ ना तो टाईम बिलकुल बी काउंट होत नाही गेममध्ये, ठीक आहे भावांनो? आणि भावांनो याचा अजून एक फायदा व नुकसान सांगून देतो. तर याचा फायदा असा आहे की भावांनो, की तुमचा टाईम काउंट होत नाही जेवढे वेळ VPN चालू तिथं माहिती आहे. आणि भावांनो नुकसान असं आहे की तुम्ही ना तुमची टीममेटला लॉबीमध्ये ऑफलाईन दाखवताल, ठीक आहे भावांनो? आणि भावांनो याला लॉबीमध्ये सुरू करू नका. जर लॉबीत सुरू केलं तर भावांनो तुमचा मॅचसुद्धा सुरू होणार नाही, म्हणजे नेटच दाखवणार नाही. ते नेट ॲक्सेसच बंद होऊन जातं गेमला. तर लॉबीमध्ये लावू नका. आणि लॉबीमध्ये लावल्यावर तुमचा गेम लोड होणार नाही, ठीक आहे भावांनो? याची दक्षता घ्या. आणि भावांनो एकदम बेस्ट व्हिडिओ आपला हाच होता. आणि काही जर तुम्हाला अडचण असेल तर कमेंटमध्ये विचारा भावांनो, कधी पण रिप्लाय करू. आणि भावांनो इथवर आला तर एक सबस्क्राईब आणि लाईक करायला काहीच लागत नाही. आणि व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद. आणि अजून तुम्हाला काय काय गेमबद्दल जाणून घ्यायचे कमेंटमध्ये सांगा. जय महाराष्ट्र, पुन्हा भेटू.